समित तळेगावात हरणाचा विहिरीत पडून मृत्यू, वनविभागाची तत्काळ कारवाई. चांदवड तालुक्यातील समित तळेगाव येथे आज सकाळी सुमारे 11:30 वाजता एका हरणाचा विहिरीत दुर्दैवी मृत्यूची घटना घडली. तळेगाव रोही येथील शेतकरी शरद भागवत भोकनळ गट नंबर 223/1 यांच्या शेताजवळील समिट स्टेशनजवळील गाडे वस्ती परिसरातील विहिरीत हे हरिण सापडले होते. शेतकरी निलेश भोकनळ हे शेताची पाहणी करत असताना त्यांना विहिरीत मृत अवस्थेतील हरण दिसून आले. त्यांनी तत्काळ वन्यजीव मित्र भागवत झालटे यांना माहिती दिली. झालटे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट केले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन हरणाला बाहेर काढण्यात आले. शेतकऱ्यांची गंभीर चिंता, हरणांचे मोठे कळप, पिकांचे प्रचंड नुकसान. समिट स्टेशन आणि तळेगाव परिसरात गेल्या काही महिन्यात हरणाचे मोठे कळप तयार झाले असल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे. या कळपामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करत असून अशा दुर्घटना, हरणांचे मृत्यू वारंवार होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांकडून वनविभागाला ठोस मागणी. शेतकरी व ग्रामस्थ यांनी वनविभागाकडे खालील उपाययोजना तत्काळ करण्याची मागणी केली आहे. समिट स्टेशन परिसरातील जंगल परिसराला योग्य प्रकारे संरक्षणात्मक कुंपण करावे. जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे, पाणपोई, वॉटर पॉट्स तयार करावेत, जेणेकरून हरणे पाण्यासाठी शेतात येणार नाहीत. या उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान थांबू शकते आणि हरणांचा जीवही सुरक्षित राहू शकतो. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सांगितले की वनविभागाने योग्य वेळी लक्ष दिले तर शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि अशा दुर्दैवी घटना घडणे कमी होईल. अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भागवत झालटे, चांदवड यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.